केलं की एकच होऊन बसतंय. तर हे बघा आमच्या झाडाचं जे आंबं होतं तर मी लोणचं करण्यासाठी पाण्यात टाकलं होतं. ते आता पूर्णपणे पिकलं. तर बापू म्हणत होतं की आज काय लोणचं येणार नाही बरोबर. मग काय आल्यानंतर बघा कसं दिवस वगैरे मावळला. पावली पप्पांचं लगेच धरणं धरायचं चालू. परत एकदा बापूंनी ना असं हे आंबा आणलं होतं. तर एकदा लोणचं बनवण्यासाठी परत एकदा आंबा आणलेलं आहे. आणि काय म्हणतात तसं ना परत मागचे दिवस पुढं आले आणि दरवाजे लावावं लागतं. तर पीठ सगळं ना धुळं आतमध्ये येते. आणि येताना का नाही आता ही कालच्या शेवया बघा अजून काही नेल्या नाहीत. आता मैत्रिणीच्या शेवया तर ती उद्या येणार आहे. तर जे काही संपलं होतं ना किराणा ते सगळं किराणा आणला येताना. हे आणि आपलं माऊली बाळ ना उद्या परवा ना आपलं वारकरी संस्थेमध्ये जाणार आहे. तर त्याची इच्छा होती की आज मम्मी मला आज मिसळपाव खायची. मग काय म्हणलं चला असं आज मिसळपाव बनवायला घेऊ. तर येताना असे मस्त ताजे ताजे पाव आणलेले. आता संध्याकाळी घरी आल्यावर का नाही मला बनवायची होती आज मिसळ. आणि माऊली जाणार होता 2-3 दिवसांनी का नाही वारकरी संस्थेमध्ये. तर त्याच्यासाठी बघा मस्त मिसळ बनवण्यासाठी असलं कांदा टोमॅटो कोथिंबीर जे काही साहित्य लागते का नाही आपलं साध्या सोप्या पद्धतीत घेतलं. आणि मस्त असा चमचमीत झणझणीत मिसळ बनवली. रातचा असा बेत होता संध्याकाळच्या जेवणाचा. बाय बाय.